पुणेकरांनो, खरं सांगा बरं का, मेट्रो आली हे सगळं ठीक आहे, पण तिचे रूट समजून घेणं म्हणजे एक नवीन प्रकारचा ॲडव्हान्स कॅल्क्युलस आहे बघा. प्रत्येक काही महिन्यांनी नवीन बातमी, नवीन लाईन, नवीन रंग, आणि आपली रिॲक्शन नेहमी आपली तीच, बाबा एक सांग रे कुठलं काय चालू आहे ते. पण मी तुमच्यासाठी आता हा जो काही समोरची भेड आहे पुढारी न्यूजपेपरमधली, हे सगळी कोडी सोडवायचा प्रयत्न करूया. हे आहे पुढारीचं 28 नोव्हेंबर 2025चं आर्टिकल. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व निळ्या आणि लाल लाईन्स क्रॉस होताना दिसत आहेत. तर आपण थोडंसं ह्या डिटेलमध्ये जाऊया आणि कुठल्या लाईन्स ॲक्टिव्ह, प्लॅन्ड आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहे हे पाहूया. तर हा तुम्हाला सर्वात पहिला दिसतो आहे जिल्हा न्यायालय, विच इज आर डिस्ट्रिक्ट कोर्ट, इथं सेंट्रल भागात. तर इथनं बेसिकली मेजरली 2 लाईन्स आत्ता पास होत आहेत. एक आहे स्वारगेटवरून येणारी लाईन, जी तुमची सरळ PCMCला जाते आणि त्याचा हा लास्ट स्टॉप PCMC आहे आत्ता. दुसरी लाईन जी पास होती आहे ती आहे आपल्या वनाजवरून ह्या साईडने, आणि ती संपते रामवाडीला. ह्या दोन्ही लाईन्स आत्ता कंप्लीट आहेत. थर्ड लाईन जी अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि जे आपल्याला वारंवार सांगत आलेले आहेत की नेक्स्ट वर्षी हे पूर्ण होईल, पुढच्या वर्षी लवकर या, पण तसं होताना काही दिसत नाही आहे. ती म्हणजे मोस्ट अवेटेड लाईन शिवाजीनगर टू हिंजवडी. ह्या लाईनने जो काय फरक पडेल ट्रॅफिकमध्ये तो काही आवरत असेल, बट ॲज पर द कम्युनिकेशन फ्रॉम पुणे मेट्रो डिपार्टमेंट, मार्च 2026ला ह्याचं पूर्ण फुल फ्लेज ही लाईन चालू होणार आहे, जी आहे शिवाजीनगर टू हिंजवडी. आता परवाची एक न्यूज आली होती की ज्यामध्ये तुम्हाला असं कळालं होतं की आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 10,000 कोटीचं एक नवीन निधी दिला आहे. ती कोणती लाईन आहेत, तर ती आहे खराडी बायपास, जी इकडे तुम्हाला दिसते, आणि ती खराडी बायपासने हडपसरला येणार आहे, आणि हडपसरवरून ती लाईन वाया स्वारगेट, सिंहगड रोड, खडकवासला जाणार आहे. हा साधारण पट्टा 31 किलोमीटरचा आहे. ह्याला कमीत कमी 2025पर्यंतचा वेळ लागणार आहे, 2030पर्यंतचा. तर हे ऑलमोस्ट 5 वर्षाचं एक प्रॉपर गणित आहे, पण ते तुम्हाला माहिती आहे 2030 नाही 32-33 पण होऊ शकतात. आता नवीन 2 अजून एक त्यात लाईनचा अप्रुव्हल आहे, ती आहे माणिकबाग टू वारजे, वाया वारजे टू नळस्टॉप. म्हणजे जी कुठली ही आपली वस्ती आहे खडकवासला आणि धायरी मधली किंवा सिंहगड रोडची, त्यांना जर का लाईन चेंज करून शिवाजीनगरवरून हिंजवडीला जायचं असल्यास त्यांनी माणिकबागेतली ही लाईन घ्यावी. ही एक एक्सटेन्शन लाईन आहे, छोटी लाईन आहे, बट वाया वारजे प्लस नळस्टॉपला पोचते, म्हणजे जो करंटली ऑलरेडी कम्प्लिटेड रूट आहे. तर ह्या 2 लाईन म्हणजे खराडी बायपास टू खडकवासला आणि माणिकबाग टू नळस्टॉप, ह्या 2 लाईनचा अप्रुव्हल ऑलरेडी मिळालेलं आहे. आता कुठले एक्सटेन्शन लाईनचं जे काम चालू आहे ती आहे म्हणजे आपली PCMC, म्हणजे आकुर्डी भक्तिशक्ती चौक ते PCMC. ह्याचं कम्प्लिशन 2028 आहे, आणि एक दुसरी एक्सटेन्शन आहे ती आहे चांदणी चौक ते वनाज. तर वनाजपासून आत्ता ऑलरेडी लाईन चालू आहे, तर त्याचं एक एक्सटेन्शन आहे, आणि ह्याला पण साधारण 1.5-2 वर्षाचा टाईम फ्रेम आहे. थर्ड एक एक्सटेन्शन जे प्रपोज्ड आहे ते आहे खराडीला जो बायपास आपला होतो आहे त्याच्यावरून वाया वाघोली विठ्ठलवाडीपर्यंत पोचवणे, जी ही एक्सटेंडेड लाईन आहे. आणि हडपसरला जी लाईन येणार आहे खराडी बायपासवरून, तर हडपसर फाटा टू लोणी काळभोर, म्हणजे तुमची वाकवस्ती, नंतर आकाशवाणी, हे सगळं मांजरी वगैरे हा एरिया तुमचा कव्हर होतो आहे. अजून एक प्रपोज्ड लाईन जी आहे ती हडपसर टू सासवड रोड रेल्वे स्टेशन, म्हणजे सासवडवरनं येणारा व्यक्तीसुद्धा हिंजवडीला जाण्यास त्याला खूप 2-3 ट्रेन बदलून का होईना तो पोचू शकतो 1-1.5 तासाच्या टायमात. आता ह्या सर्व लाईन्सचं हे सगळं अजून मंजुरी यायची आहे, ह्याला सगळं अजून फंडिंग यायचं आहे, आणि ह्याचा ऑलरेडी आत्ताशी एक फिजिबिलिटी रिपोर्ट चालू आहे. नेक्स्ट आय थिंक जो आपल्या पुण्याच्या महापौर खासदारांनी जे प्रपोज केलेलं आहे ती आहे खराडी बायपास टू एअरपोर्ट. खरं एअरपोर्टवरून आत्ता कुठली मेट्रो लाईन नाही, तर हेच
ह्या सगळ्या लाईन्सचं एक जाळं तयार होऊ शकतं नेक्स्ट 5 ते 7 वर्षांमध्ये. पण आपण त्याला 10 वर्ष पकडून चालूया. आणि मेन अजून एक मार्ग तुमच्याशी शेअर करायचा राहिला, ज्याचं अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन चालू आहे, स्वारगेट टू कात्रज. आणि ह्याचं कम्प्लिशन साधारण नेक्स्ट 4 वर्षात म्हणजे 2029पर्यंत होण्याचं टार्गेट आहे. तर आय होप की तुम्हाला ह्यातनं थोडंसं जरी अंदाज आला असेल की काय नक्की कुठल्या प्रपोज लाईन्स आहेत आणि कुठल्या सँक्शन्ड आहेत आणि कुठल्या कम्प्लिटेड आहेत. तर भेटूया पुढच्या एक एपिसोडमध्ये, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला स्पेसिफिक स्वारगेट टू खडकवासला ह्या लाईनबद्दलचं थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण त्यात पण बरंच काही कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.